जागतिक स्तरावरती मी ज्यावेळेस नेल्या होत्या त्यावेळेस मला काही विचित्र अनुभव आले होते. इंडियाच्या फिल्म्स मेकिंगला किंवा इंडियाच्या फिल्म्सला ते बाहेरचे जे लोक असतात त्यांना मी माझी फिल्म जी पिच करत होतो शॉर्ट फिल्म कॉर्नरमध्ये कान्सला, त्यावेळेस युकेच्या ग्रोस्टाला मी पिच करत होतो. दॅट टाइम ही आस्क्ड मी की ज्यावेळेस मी बोललो की बाबा अशी फिल्म येऊन बघा, सो ही आस्क्ड दॅट की इज दॅट अबाउट पॉवर्टी, म्हणजे ही गरिबीबद्दल काही फिल्म आहे का. परत आपलेच मीडियामधलेच इंडियामधलेच एक पत्रकार होते, त्यांना पण मी सेम पिच केलं. त्यांचं पण असं म्हणणं आलं की इज दॅट अबाउट बिलो बेली, सो ही काही बिलो बेली फिल्म आहे का. सो दॅट टाइम आय गॉट डिस्टर्ब, आणि ते आपले हिंदी भाषिक होते म्हणून त्यांना बाजूला येऊन विचारलं की असं का प्रश्न येतो. सो त्यांनी सांगितलं की हे आपले इंडियाचं फिल्म मेकिंगचं फिल्म्सचं प्रेझेंटेशन आहे, इम्प्रेशन आहे आउट ऑफ इंडिया जागतिक स्तरावरती. सो ते मला कुठेतरी ते डिस्टर्ब झाल्यावर वाटलं. पुढच्या 2-3 दिवस मी विचार करत राहिलो. मी बऱ्याचशा फिल्म्स पण बघत होतो, दिवसाला मी 3-3, 4-4 फिल्म बघत होतो. मी एकटाच गेलो होतो आणि जवळजवळ मी 14 दिवस होतो तिथे. तर मी बऱ्याच फिल्म्स बघितल्या, रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं, त्याची बरेच रिसर्च केला. बायबल जे समजलं तर रॉबर्ट मॅकी, जे आज फिल्म जगभरातल्या फिल्म मेकिंगच्या फिल्म स्क्रीन प्ले रायटिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं, ते पुस्तक मी गोथ्रू केलं आणि त्याच्यातून मला बरंच काही शिकायला मिळालं. इंटरनॅशनल सिनेमे बघितले आणि मग ठरवलं की आता आपल्याकडचं जे कल्चर आहे, जे फार रिच आहे, ते आपण जगाला दाखवून देऊ. सो तेव्हा गोंधळ हा विषय हळूहळू डोक्यामध्ये त्याचा स्टार्ट व्हायला लागला. तर अज्ञात करताना ही जी काही इन्स्ट्रुमेंट आहेत, एक तारा, खंजिरी, फार छान वाजवत होते कलाकारांचं. या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या, फोक लोकच्या कलाकारांसाठी. सो मी म्हटलं की हे जे आपलं पारंपरिक वाद्य आहे, मग आता कुठेतरी काय काय झालं की काही ठिकाणी कॅसिओ आलेत, ऑर्गन आलेत, डीजे आलेत. आधी मुरळी जे होते ते पुरुषच साडी घालून मुरळी नाचायचे. आता खरोखरच्या लेडीज तर थोडंसं डान्सचा प्रकार त्यांचा बदललाय. तो देवाला अर्पण करण्यापेक्षा उपस्थित ऑडियन्सला कसं खुश करता येईल अशा प्रकारचा डान्समध्ये रूपांतर झाले. किंवा ते की जे काही त्याचे नाट्य जे असतात ते अगोदर देवाला बोलवण्यासाठी, लोकांना जागवण्यासाठी होते. आता कॅटरिंग वगैरे या गोष्टी आल्यात. अगोदर कसं होतं की गावातले लोक एकत्रित यायचे, ते एकत्रित शिदा बनवायचे, मग भाऊबंद जे असायचे ते वाटायचे, जे काही पाहुणे असेल त्यांना. नवरीकडचे ज्यावेळेस लोक यायचे त्यावेळेस त्यांना अगोदर तो मान भेटायचा. तर ती जे रिच्युअल्स आहेत ना, ते जो आत्मीयता जी होती ना, ती कुठेतरी लोप होत चाललेली असे दिसते मला. मग मी ठरवलं की ही जी कला आहे ही आपली जोपासली गेली पाहिजे आणि पुढच्या 100-200 वर्ष तरी ही फिल्म पुन्हा पुन्हा बघितली जावी. या हिशोबाने काही रिव्हर्स इंजिनिअरिंग केली, काही स्क्रीन प्लेला वेळ घेतला आणि ही फिल्मची निर्मिती झाली. सो ही फिल्मच्या निर्मितीमध्ये आमचे जे काही HODs आहेत, कलाकार आहेत, यांनी सुद्धा तेवढीच जीव तोडून मेहनत घेतलेली आहे प्रत्येक भागासाठी. सो पूर्ण आमच्या टीमचं, कलाकारांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी प्लीज. तुमची खरं तर जी टीम आहे म्हणजे सो लोक जोरदार टाळ्या वाजवायचे. मला अगोदर फार बरं वाटलं, पण नंतर मला असं वाटलं की ते जे टाळ्या वाजवत ना ते माझ्यासाठी नाहीये. त्या टाळ्या ज्या आहेत ना, ती ज्याने ती ट्यून बनवली आहे त्यांच्यासाठी आहे. मग दॅट टाइम ही की मला पण आता म्युझिक कंपोजर बनायचं आहे. त्याच्यानंतर ते चेन्नईला आले. ते 6-8 महिने कुठे कुठे स्ट्रगल करून फिरत होते. दररोज नवीन डिरेक्टरला भेटणं, प्रोड्युसरला भेटणं, पिच करणं. सो फार जबरदस्त. त्यांच्यावरती मूवी पण येते, धनुष्यच काहीतरी करतात ते. सो तुम्हाला त्यात ते म्हणजे वेगळंच आहे, म्हणजे ती प्रोफेशनॅलिटीच वेगळी आहे. टाइम म्हणजे टाइम. जे त्यांना एक गोष्ट सांगितली ह्या एजला सुद्धा, तुम्ही एक गोष्ट सांगितली, तुम्ही त्यांना 12 दिवसानंतर त्यांना गोष्ट सांगितली सर असं 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 आहे. सो इट की दॅट टाइम यू टोल्ड मी, नो नीड टू रिपीट इट अगेन. सो फार वेगळाच अनुभव होता एवढ्या दिग्गज टीम बरोबर काम करणं. आणि प्रोडक्ट आता ती एक्साइटमेंट लागली की लोकांना आम्ही कधी दाखवतोय. सो बघूया आता काय लोक कसे एक्सेप्ट करतात ते. एक शेवटचा प्रश्न की या चित्रपटामध्ये अनेक सुंदर गोष्टी, अनेक एलिमेंट्स आहेत, म्हणजे म्युझिक आहे, त्याचे व्हिज्युअल्स आहेत, काही फॅन्टॅस्टिक ऍक्टर्स आहेत, पण तुमच्यामध्ये या चित्रपटाचा USP काय आहे? मी याच्याबद्दल असं म्हणेल की बरेचसे मी रिव्ह्यूअर जे असतात त्यांचे मी व्हिडिओ बघत असतो आणि त्यांचं बऱ्याचदा असं म्हणणं असतं की आम्ही ज्यावेळेस मराठीचा रिव्ह्यू देतो
हिंदीचा रिव्ह्यू देतो त्यावेळेस आमचा वेगळा अप्रोच असतो. मराठीचा रिव्ह्यू देतो त्यावेळेस आम्ही जुने 5 मराठी पिक्चरच्या हिशोबाने हा रिव्ह्यू देतो. म्हणजे त्यांचं म्हणणं असं असतं की आम्हाला जे 10 असतात त्याच्यात मला बेस्ट रिव्ह्यू द्यायचा असतो. सो ही जी फिल्म आहे ही भारतामध्ये नाही तर जगभरामध्ये मला खात्री आहे आणि आमच्या टीमला पण ती खात्री आहे की भारत हा या 14 तारखेनंतर ऍक्च्युली किशोर सर आत्ता जसं म्हणाले की कमी, मी मुद्दाहून सांगणार नाही याबद्दल, कमी बोलणार आहे, बिकॉज लेस इज ऑलवेज मोर. सो कारण काय आहे की त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत जे आता म्हणजे हळूहळू ते रिव्हील होतील फिल्म बघितल्यानंतर किंवा एक्झॅक्टली माझं कॅरेक्टर काय आहे ते बघितल्यानंतर. सो मी आता जास्त बोलत नाहीये. पण इथे गोंधळ याचे ऍक्च्युली बघायला गेलं तर 2 अर्थ आहेत. एक म्हणजे ऍक्च्युअल देवीचा घरात नवरा नवरीच्या लग्नानंतर देवाचा जो घातला जातो तो गोंधळ आहे, आणि त्यांच्या घरात जो चालू असलेला इंटरपर्सनल जे रिलेशन्स बद्दल जो चालू असलेला जो केऑस आहे तो गोंधळ आहे. असे 2 अर्थ त्या गोंधळाच्या मागे आहेत. सो मी एवढंच सांगतो. आणि याचं सगळं क्रेडिट संतोष सरांना, कारण यांच्या एवढा पॅशनेट माणूस मी बघितलंच नाहीये. आणि याची गंमत अशी होती की ऍक्च्युली माझी लुक टेस्ट झाली होती ती वेगळ्या रोल करता झाली होती, तिथे गोंधळ घातला होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मला याच्याऐवजी तू हे कॅरेक्टर करावंस असं वाटतं. आणि त्यांनी मला ते स्क्रिप्ट ऐकवलं आणि ते फार भारी होतं. म्हणजे जसं सर सुद्धा अग्री आहेत की सरांनी ज्या HODsना ही गोष्ट ऐकवली ती मुळात गोष्टच त्यांनी ज्या लेवलची लिहिलेली आहे किंवा त्यांची जी कन्सेप्ट आहे त्याला सेल्यूट आहे. सो फार मजा आली. थँक्यू सो मच सर. सो असं माझं कॅरेक्टर आहे, आनंद नावाचं कॅरेक्टर प्ले करतो, एवढंच सांगेल. बाकी बघा. मला संतोष सरांबद्दल असं बोलायला पाहिजे की या माणसाचं फिल्मचं पॅशन मला सांगायला आवडेल की आजपर्यंत माझ्या जेवढ्या फिल्म्स झाल्या त्यातली एकही फिल्म ही विनोदी नव्हती. त्याच्यामुळे हा मला ऍज युज्युअल जो मला गरजेचा वाटतो आपल्या या प्रवासामध्ये, ऍक्टिंगच्या प्रवासामध्ये, तो मला खरोखरच रोल मिळाला. आणि सगळ्यात मला सांगायला आवडेल एक अभिमानाने ही गोष्ट की हा जो आता जो गोंधळ घातला गेला आहे तो माझ्या मुलाच्या लग्नाचा गोंधळ आहे. त्याच्यामुळे तो वरमाईचा जो मान असतो तो मला लिखित पण मिळाला आणि तिकडे सुशोभित पण मिळाला होता. आणि पर्टिक्युलर या काय म्हणतो या कॅरेक्टर बद्दल म्हणायचं झालं ना तर मला सर म्हणाले होते तेव्हा की हे बघा मी तुमच्या आवाजासाठी घेतलेला आहे. मला तुम्ही तो पहिला जो आवाज लागला पाहिजे ना तो लागलाच पाहिजे असं त्यांनी मला. आणि आमचं जेव्हा लुक टेस्ट झाली तेव्हा त्यांनी मला एका आमच्या त्या रूममध्ये माझी ती रिहर्सल घेतली पर्टिक्युलर एका सीनची. आणि मला असं वाटतं की आम्ही स्टार्ट टू एंड आहोत, पण प्रत्येक कलावंताला ना एक कुठला तरी एक वाक्य तरी एक सीन तरी हा स्वतःचा लागतो. स्वतःचा म्हणजे मीच दिसले पाहिजे की असं त्याचा अर्थ नाही की आपण त्याचं परिपूर्णता त्या कॅरेक्टर बद्दल करू शकतो. आणि मला वाटतं तो सीन माझ्या वाट्याला आला होता आणि तो सरांनी दिला होता. त्यामुळे सरांचं हे जे वाक्य होतं की मी तुम्हाला तुमच्या आवाजासाठी घेतलंय, तिथपासून मला तुमचा अभिनय आवडला, इथपर्यंतचा माझा प्रवास मला खूप आवडला. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मी तुम्हाला आसनस्थ होण्याची रिक्वेस्ट करते. थँक्यू. धन्यवाद.